सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी नामदार आंबेडकर यांचा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। रुग्णांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीप्रमाणे आरोग्यमंत्री सहायता निधी उभारणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याप्रसंगी सांगितले। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। याच धर्तीवरती ज्या पद्धतीनं महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचे उपचार केले जातात, परंतु त्यानंतर सुद्धा निधीची अपूर्णता होते। त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कॉर्पस फंड तयार केला जातो आहे। ज्या कॉर्पस फंडमधनं 5 लाखाच्या वरती सुद्धा जे काही आजार असतील त्या आजारांच्यासाठी मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीच्या कॉर्पस फंडची आपण निर्माण करतो, ज्याचा उपयोग राज्यातल्या अनेक गरजू अशा रुग्णांना होणार। वैद्यकीय अधीक्षक ज्योती कोले यांनी महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत 150हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती दिली। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे, अरुण जाधव, RY पाटील, विलास डवर, शिवाजी चौगले, शामराव भावके, प्रताप नाळे, विनायक लोहार आदी मान्यवर उपस्थित होते। बिपिनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।